ओके, तर दोन वडिलांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले जे वडील आहेत, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, जे कदाचित उशिरा आले असतील त्यांच्यासाठी योहान शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 43 ते 56 ह्या वचनामध्ये येशू पुन्हा काना या गावी आला, जिथे त्याने पाण्याचा द्राक्षरस करून पहिला चमत्कार केला. आणि इंटरेस्टिंगली दुसरा चमत्कार देखील येशूने काना या गावी केला. कारण वचन 54 मध्ये म्हटलेले, येशूने यहुदियातून गालिलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह किंवा चमत्कार केले ते होते काना या गावामध्ये. काय चमत्कार केला त्याने? तर एका अंमलदाराच्या मुलाला त्याने बरं केलं, स्पर्श के फार अद्भुत रीतीने त्याला येशू ख्रिस्ताने बरं केलं. ही स्टोरी आहे. ओके, आणि या स्टोरीमध्ये किंवा या कहाणीमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे. सर्वात पहिली गोष्ट तुमच्या समोर मी मांडणार आहे की हा एक हतबल किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणूया हेल्पलेस फादर. मुलगा मरणाच्या पंथाला लागलेला आहे आणि बाप काहीच करू शकत नाही. मे बी त्याच्यावर उपाय झाले असतील, डॉक्टरकडे नेलं असेल, आपल्याला अगोदरचं माहित नाही, वैद्यांकडे नेलं असेल, औषध उपचार केले असतील, सगळं झालं असेल. मे बी त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं असेल, कारण येशू त्या गावात येणार आहे अशी बातमी त्याच्या कानावर गेली. कदाचित आपल्याला माहित नाही, पण त्याच्या बायकोने म्हटलं असेल, अहो काहीतरी करावं, नाही तर आपलं हे मूल मरून जाईल, जा त्याच्याकडे. आणि हा राजाचा अंमलदार होता, साधा सुधा माणूस नव्हता. पण तरी देखील तो त्या ठिकाणी जातो येशूकडे आणि त्याला विनंती करतो. तर 3 गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत. हेल्पलेस फादर, अ हंबल फादर अँड अ होपफुल फादर. ओके, एक असा बाप जो असहाय्य आहे, ज्याच्याकडे काही आधार नाही, मूल मरण पावते, पण तेवढाच नम्र देखील आहे, आणि तेवढाच आशावादी देखील. या 3 गोष्टी या शास्त्रपाठामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली दिसून येतील ना, की किती त्याची धडपड आहे. पहिली गोष्ट आपण पाहूया की तो कसा हेल्पलेस आहे, किती त्याची धडपड आहे ना, किती त्याचे प्रयत्न आहेत. जशी ती 12 वर्ष रक्तस्राव झालेली स्त्री आहे ना, सगळे उपाय केले, काही फायदा झाला नाही. आणि म्हणून तिने निर्णय केला, निश्चय केला की गर्दीत घुसून मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईन, हा विश्वास. आणि तसाच या बापाचा देखील एक्झॅक्टली तसाच विश्वास, ती धडपड. सो पहिली गोष्ट आपण पाहूया की हा हेल्पलेस कसा आहे. त्याचं मूल जे वचनामध्ये आपण वाचलं, वचन 49 मध्ये असं म्हटलेलं आहे, तो अंमलदार त्याला म्हणाला, महाराज, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याचे करा. सो हिज सन इज डाईंग, त्याचं मूल मरत आहे. मी विचार केला, ही घटना ऍक्च्युअल झालेली घटना आहे, परंतु विचार करा, असे कितीतरी लेकरं आहेत जे मरणाच्या पंथाला लागले. मी शारीरिक मरणाबद्दल बोलत नाही, मरण म्हणजे सेपरेशन. मृत्यू काय करतो? आपल्याला आपल्या प्रियजनांपासून अलग करतो, वेगळं करतो, दूर घेऊन जातो. असे कितीतरी वडील असतील की ज्यांची लेकरं त्यांच्यापासून ऑलरेडी दूर निघून गेली. मला नाही माहिती, पण बापांनो, आज फादर्स डे आहे. या गोष्टीचा विचार करा. मी शारीरिक मरणाबद्दल बोलत नाही. ओके, आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत आहे की माझं लेकरू चर्चमध्ये नाही, माझं लेकरू प्रार्थना करत नाही, माझं लेकरू परमेश्वरापासून दूर जाते, माझ्या डोळ्यांनी मी बघत आहे, वाईट संगतीमध्ये, वाईट मित्रांच्या सोबत आहे, या बापासारखं जे काही करता येईल ते करा. ते मरण्या अगोदर
त्याचा मृत्यू होण्या अगोदर है ना, जर ते देवापासून दूर जात असेल, पुष्कळ गोष्टी मरून जातात नाही का. वडील आणि लेकरं यांच्यामध्ये पुष्कळ गोष्टी कधी कधी मरून जातात, संबंध मरून जातात. जिवंत आहोत, एकाच घरात राहतो, एकाच छत्राखाली राहतो, पण संबंध नाही. कित्येक आई वडील किंवा कित्येक वडील असे आहेत की जे आपल्या लेकरांबरोबर बोलत नाही, लेकरं वडिलांबरोबर बोलत नाही. कित्येक लेकरांचे जे स्वप्न आहेत ते आपल्या बापामुळे मेलेत. त्यांच्या काही महत्वाकांक्षा आहेत, ॲम्बिशन आहे, मला असं करायला पाहिजे, मला तसं करायला पाहिजे, पण वडील त्यांना कोणत्याही प्रकारची साथ देत नाही. कित्येक लेकरं अशी आहेत की आपल्या बापाच्या प्रेमाला मेलेले आहेत. बाप प्रेम नाही करत त्यांच्यावर, मला नाही माहिती. कित्येक लेकरं असे आहेत की जे विश्वासामध्ये पण मरण पावले. सगळं काय चांगलं आहे, शिक्षण झालेलं आहे, चांगली नोकरी आहे, किंवा लग्न पण झालं असेल, किंवा आता शिकत असतील, मला नाही माहीत, पण कदाचित विश्वासामध्ये ऑलरेडी त्यांचं मरण झालेलं आहे, मला नाही माहीत. या बापाचं मूल मरणाच्या पंथाला लागलं होतं. तो म्हटला, मी माझ्या मुलाला मरू देणार नाही, काय वाटेल ते झालं तरी मी माझ्या मुलाला मरू देणार. प्रियांनो, लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताने सांगितलं, चोर येतो चोरी करण्यास, घात करण्यास, नाश करण्यास. शैतान आपल्या लेकरांचा नाश करण्यासाठी, त्यांचा घात करण्यासाठी आणि त्यांना आपल्या बापापासून चोरण्यासाठी आलेला आहे. आणि कित्येक लेकरं त्याच्या तावडीत सापडलेली. हेल्पलेस फादर, माहित नाही आता काय करू शकतो, पण कसंही का करून माझ्या लेकराला मी जिवंत ठेवेन. आय विल ब्रिंग माय चाइल्ड बॅक टू लाईफ. मी काय करू, कशा प्रकारे करू. एका दुसऱ्या बापाची गोष्ट देखील तुम्हाला माहित असेल. मार्क ऋषिवर्तमान त्याच्या 5व्या अध्यायामध्ये, आता आपण बघणार नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. याईराची कन्या, त्या ठिकाणी त्याची कन्या आहे. आणि तुम्हाला तो प्रसंग आठवतो का? तो जातो, येशूला विनंती करतो की माझी मुलगी मरणाच्या पंथाला लागली, तू कसंही करून घे. आणि येशू म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्याबरोबर येतो. पण जाता जाता इतका उशीर होतो, कारण त्या सर्व गर्दीमध्ये एक स्त्री त्याच्या वस्त्राला स्पर्श करते आणि येशू थांबतो. त्या बापाची धडपड बघा, कसंही का करून येशू लवकर ये. अरे बाबा, ही माझी मुलगी मरेल, मरणाच्या अगोदर तू कसे करून लवकर ये. आणि जे नाही व्हायला पाहिजे तेच झालं. इतका उशीर झाला कारण येशू थांबला. तो म्हटला, नाही, मला कोणीतरी हात लावला, कारण माझ्यातून शक्ती निघाली, याचा मला अनुभव आला. शिष्य म्हणाले, प्रभू, इतके लोक तुझ्या जवळ आहेत, इतके धडपड करत आहेत, तुझ्या अंगावर पडत आहेत, तू म्हणतो मला कोणीतरी स्पर्श केला. तो म्हटला, नाही, कोणीतरी मला स्पर्श केला आणि मला अनुभव आला की माझ्यातून शक्ती निघून गेलेली. आणि मग हे सगळं झाल्यानंतर किती उशीर झाला आपल्याला माहित नाही. आणि हे सगळं होत असताना याईराच्या घरातून एक सेवक, एक दास धावत धावत याईराकडे येतो आणि म्हणतो, गुरुजीला त्रास देऊ नका, कारण तुमची मुलगी मरण पावली. काय वाटलं असेल त्या बापाला? तुम्ही जर बाप त्या जागी असता, तुमची मुलगी वाचवण्याची धडपड तुम्ही करत आहात, येशूला विनंती केली, लवकर चल, माझी मुलगी मरायच्या अगोदर चल, आणि त्या बाईसाठी थांबला. तो त्या बाईसाठी कोणीतरी तुला हात लावला म्हणून थांबला. आणि मग येशू त्याला म्हणतो, त्या दासाने जे सांगितले येशूने ऐकलं, पण एक फार सुंदर संदेश येशूने त्या ठिकाणी दिला. आणि मी नेहमी लोकांना म्हणतो, तो एक संदेश आपल्या संपूर्ण जीवनाला, एक संदेश आपल्या संपूर्ण जीवनाला पुरेसा आहे. तुम्हाला माहिती आहे तो संदेश काय? आता वाचायला आपल्याला वेळ नाही, पण मार्क 5 मध्ये तो संदेश असा आहे. येशू त्या बापाला म्हणतो, भिवू नकोस, विश्वास मात्र कर. मला असं वाटतं 365 दिवसासाठी
एक संदेश आपल्याला बस, एकच संदेश रोज, भिवू नकोस, विश्वास मात्र कर. आणि मग येशू घरी जातो. मूल मरण पावले, येशू त्यांना बाहेर काढतो. ते हसतात. तो म्हणतो ती मरण नाही पावली, ती झोपलेली आहे. आणि मग याईरेच्या कन्याला तो उठवतो. मग त्याची धडपड तुम्ही बघा, एका उधळ्या पुत्राच्या बापाची धडपड बघा. गेलाय तो, ठीक आहे, मला सोडून गेला, माझं ऐकलं नाही, माझ्याकडे लक्ष दिलं नाही, माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही, गेला निघून. पण रोज आणि रोज आणि रोज आणि रोज, माहित नाही तो प्रार्थना करत होता, देवाला हाक मारत होता, माझं मूल येईल, माझं मूल येईल, माझं मूल येईल. आणि एक दिवस त्याचं मूल आलं. किती गुड न्यूज आहे ना का? आपली लेकरं जरी आपल्या बापापासून, आई वडिलांपासून, देवापासून जरी दूर गेली तर आशा सोडण्याची गरज नाहीये, कारण ती परत येऊ शकतात. हालेलुया. अहो जोरात हालेलुया म्हणा. घाबरू नका. आपली लेकरं जरी कितीही वाईट अवस्थेमध्ये असली, एकदम गॉन केस जेव्हा आपण म्हणतो, कधी कधी वडील म्हणतात हा सुधारणार नाही. वडील कधी कधी म्हणतात तू मेला मला, जा जा निघ. असं काही नसतं. मरणाच्या अवस्थेमधून तुम्ही त्याला परत आणू शकता. अब्राहम नावाचा एक बाप आपल्या मुलाला देवाने सांगितलं म्हणून त्याचं सॅक्रिफाईस करायला तयार. पण काय विश्वास त्याचा. त्याचा मुलगा म्हणतो बाबा अर्पण कुठे, अर्पण कुठे. आणि त्यावेळेला बाप म्हणतो यहोवा यिरे, म्हणजे देव देईल, देव देईल. तसे बाप आहे ना, योबासारखा बाप. तुम्हाला माहिती योग काय करायचा? रोज रोज आणि रोज आणि रोज आपल्या लेकरांसाठी अर्पण करायचं. न जाणो माझी लेकरं, न जाणो कुठे आहेत ती, मला नाही माहिती, मला नाही माहित काय करत असतील. पण एका बापाची ती धडपड आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी, आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी केलेली धडपड. पण अशी अनेक उदाहरणं आहेत. ओके, परंतु पहिली गोष्ट आपण ह्या ठिकाणी ही शिकतो की हा असा हेल्पलेस बाप आहे, असा एक पिता आहे की जो आपल्या लेकराला वाचवण्याची धडपड करतो. पण असे पण उदाहरण आहेत पवित्र शास्त्रामध्ये जे चांगले नाही. एली याजक होता, तुम्हाला आठवतं? त्याचे 2 मुलगे होते. ते काय करत होते बापाला माहिती होतं. दावीद हा देवाचं अंतःकरण जाणणारा होता, तरी सुद्धा बाप या नात्याने त्याने ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या केल्या नाही. एली हा याजक होता, देवाच्या मंदिराचा याजक होता. होफनी आणि फिनहास हे काय करत होते त्याला माहिती होतं, पण त्याने लक्ष नाही दिलं. त्याने त्या लोकांच्याकडे ते लक्ष दिलं नाही. वेल, संदेश हा आहे माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जर तुमची लेकरं तुमच्यापासून दूर आहेत आणि तुम्ही हेल्पलेस झालेले आहात, तुम्ही म्हणत असाल की अहो मी सगळं केलं, पण आशा सोडू नका, प्रार्थनेमध्ये राहा. आणि देवबाप त्या तुमच्या लेकराला तुमच्या जवळ आणण्याशिवाय राहणार नाही. कोणता असा बाप आहे की जो आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतो, देव त्याची प्रार्थना ऐकणार नाही? कोणता असा बाप आहे ज्याला भूक लागलेली असताना भाकरीच्या ऐवजी त्याला धोंडा देईल, माशाच्या ऐवजी त्याला साप देईल, अंड्याच्या ऐवजी त्याला विंचू देईल? असा कोणता बाप आहे? असा कोणताच बाप नाही. मग तुमचा स्वर्गीय पिता सुद्धा. दुसरी गोष्ट, ओके, अ हंबल फादर, हेल्पलेस फादर अँड अ हंबल फादर. कसा हंबल आहे तो? वचन 49 मध्ये काय म्हटलं बघा. तो अंमलदार त्याला म्हणाला, माझे मूल, वचन 47 वाचूया आपण. येशू यहुदियातून गालिलात आलाय असे ऐकून तो त्याचकडे गेला आणि आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे, त्याने विनंती केली. NIV ट्रान्सलेशन जे इंग्लिशमध्ये त्याने असं म्हटलेलं, ही बेग्ड, म्हणजे त्याने भीक मागितली.
राजाचा अंमलदार, त्या काळाचा इतिहास जर तुम्ही पाहिला, कॉन्टेक्स्ट जर पाहिला, तर हा इतका पॉवरफुल होता की त्याला येशूकडे जाण्याची काहीच गरज नव्हती. त्याने 2-4 शिपाई पाठवले असते आणि सांगितलं असतं, तो गुरु आहे ना तो यहुदी लोकांचा, त्याला घेऊन या माझ्याकडे. तसा अधिकार होता त्याला. रोमी लोकांचं जे नागरिकत्व होतं, त्यांना जो अधिकार होता तो यहुदी लोकांवर होता. यहुदी लोक विरोध करू शकायचे नाही. समजा चालता चालता एखादा रोमी शिपाई जड सामान घेऊन जाते आणि त्याला एखादा इस्रायली जर यहुदी भेटला तर त्याचं सामान त्याच्या अंगावर तो टाकेल, हे घेऊन चल रे बाबा. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुम्ही नाही म्हटलं तर तुम्हाला मारून टाकेल. सगळा अधिकार होता त्यांना. पण एवढा मोठा राजाचा अंमलदार असून सुद्धा तो इतका नम्र झाला. आणि इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, ही हम्बली प्लीडेड, सर प्लीज कम डाऊन बिफोर माय सन डाईज. ही बेग्ड, त्याने भीक मागितली. म्हणजे काय पोझिशन होती तुम्ही विचार करा की सगळे लोक बघत आहेत, एवढा मोठा अंमलदार एखाद्या यहुदी माणसाकडे येतो आणि त्याला हात जोडून नम्रतेने विनंती करतो, कसंही करा, माझं मूल मरायच्या अगोदर त्याला तुम्ही वाचवा. तेवढी नम्रता जी आहे ती आपल्याला दिसून येते ना एका त्या वडिलांमध्ये. आणि मला असं वाटतं ती नम्रता एका वडिलांमध्ये असणं फार आवश्यक आहे. जर तुम्हाला असं वाटतं की तुमची लेकरं जगावी, त्यांचा नाश होऊ नये, तुमच्या लेकरांसाठी जितकं नम्र तुम्हाला होता येईल प्रभूकडे जाऊन, तितकं नम्र होण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. जेव्हा येशू त्याला काय म्हणाला, वचन 50 मध्ये म्हटले, येशूने त्याला म्हटले, जा, तुझा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून चालता झाला. ती ओबिडियंट होता तो ना. गो बॅक, काळजी करू नकोस, चिंता करू नकोस. जा सांगणे त्याला एवढं सोपं, म्हणजे ते स्वीकारणं त्याला एवढं सोपं नाही केलं. म्हणजे हे ऑलवेज रिजेक्शन सारखं आहे. म्हणजे मी एवढा अंमलदार असून सुद्धा तुला एवढी विनंती करत आहे आणि तू मला म्हणतो घरी जा. अरे बाबा, माझं मूल मरायला लागलं, मी तुला घ्यायला इथे आलो, मी तुला विनंती करतो, तू म्हणतो घरी जा. पण त्याने ऐकलं. आपल्या बापाचं म्हणणं त्याने ऐकलं आणि बापाने जे सांगितलं, येशूने जे सांगितलं त्याप्रमाणे त्याने केलं. आपला सगळा गर्व, घमंड, अभिमान, त्याचं प्रेस्टीज, त्याची शान, त्याचा रुबाब, त्याचा अधिकार सगळा त्याने गिळला. कोणासाठी माहितीये? आपल्या लेकरासाठी. इतका तो नम्र झाला. मला असं वाटतं तुम्हाला देखील येशू ख्रिस्ताने, आपल्याला माहिती येशू ख्रिस्ताने कसा तो किती नम्र झाला ना. त्याने, पवित्र शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. योसेफ नावाचा जो नव्या करारातला येशूचा जगिक वडील होता, तो त्याचा अर्थली फादर म्हणतो आपण त्याला, अर्थली फादर, जगिक वडील. तो विचार करा की जे मूल माझं नाहीये, माझं लग्न पण झालं नाही तिच्याबरोबर, आणि ती मला सांगते की मी आता, मला मूल होईल. किती कठीण होईल ही गोष्ट स्वीकारणं एखाद्या बापाला. त्याला काय माहिती, त्याच्या मनात अनेक शंका कुशंका आल्या. त्याने गुप्तपणे विचार केला तिला सोडून द्यायचा. पण बघा तो बाप, त्याने तसं होऊ दिलं नाही किंवा त्याने तसं केलं नाही. तसं हो, त्याने काळजी घेतली. आपल्या होणाऱ्या ह्या लेकराची आणि मरियेची सर्व काळजी त्याने घेण्याचा. तिसरी आणि शेवटची गोष्ट, आणि मग आपण दुसऱ्या फादरकडे जाऊया, होपफुल फादर.
ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि इथेच हा टर्निंग पॉइंट आहे ह्या गोष्टीमधला. ओके, होपफुल फादर म्हणजे जो येशूने सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवणार. वचन 50, येशूने त्याला म्हटले, जा तुझा मुलगा वाचलाय. तो मनुष्य त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून चालता झाला. इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, ही टूक द वर्ड्स ऑफ जीसस ॲज इट इज. म्हणजे देवाचे शब्द जसेच्या तसे, नो डाऊट. मला त्याने सांगितलं जा, मी चाललो. तो विश्वास. जरी मी हेल्पलेस आहे. दोन गोष्टी आपण ह्या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. हा बाप, या बापाचं जे वैशिष्ट्य आहे ते तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलं. ही इज अन एक्झाम्पल ऑफ ए फादर हू बिलीव्स अँड बिहेव्स. तुम्हाला समजलं का याच्यातला पण? an example of a father who believes and behaves, not just believes. असा बाप जो विश्वास ठेवतो आणि विश्वासामध्ये ते आचरण देखील. असा बाप, असा बाप. येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी नाही बोलवलं. कधी कधी आपण ऐकतो ना, हे कोण लोक? ते बिलीवर आहेत म्हणतात. ते बिलीवर म्हणजे एक बिलीवर लोकांची कॅटेगरी झालेली आहे ना, एक अशी व्यवस्था झाली बिलीवर लोकांची, जे स्वतःला त्यांना असं वाटतं की आम्ही वेगळे आहोत कारण आम्ही बिलीवर आहोत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण आपण हे विसरून जातो की वी आर नॉट जस्ट द बिलीवर्स, वी आर द फॉलोअर्स. God has not called us to be believers. God has called us to be followers. येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करून, तंतोतंत त्याच्या आज्ञेचं पालन करून त्याच्या मागे चालण्यासाठी केवळ वचन ऐकणारे असू नका. याकोब सांगतो, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. जो कोणी माझी वचने ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो एका शहाण्या इस्मासारखा आहे. पण हा जो बाप आहे, या बापाने काय केलं बघा. ओके, त्याने येशूने सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवला आणि तो गेला. वचन 52 तुमच्या बायबलमध्ये कृपा करून मार्क करा. तिथे एक शब्द आहे. ओके, आणि हा शब्द जो आहे किंवा हे जे वाक्य आहे, ही ह्या स्टोरीमधली ट्विस्ट आणणारी कहाणी. वचन 52 यावरून, वचन 51 आणि 52 वाचू आपण. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, तुझा मुलगा वाचलाय. किती आनंद झाला त्याला. येशूने म्हटलं, जा तुझा मुलगा वाचलाय. तो लगेच निघाला आणि जाता जाता रस्त्यात त्याला त्याचे दास भेटले आणि त्यांनी सांगितलं, तुझा मुलगा वाचला आहे, तुझा मुलगा वाचलाय. वचन 52 यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला हे त्याने त्यास विचारले. त्यांनी त्याला म्हटले, काल 7व्या ताशी त्याचा ताप गेला. आपण हे अनेकदा वाचलं नाही का? मी सुद्धा अनेकदा वाचलं. पण बघा, ह्या एका छोट्याशा वचनामध्ये किंवा या वाक्यामध्ये काय आलेलं. त्याने विचारलं, कोणत्या तासाला माझा मुलगा बरा झाला? त्याचं उत्तर काय आलं? काल 7व्या तासाला. आणि कफरनहूम, जिथून हा बाप आला, हा अंमलदार आला, कफरनहूम ते काना हे डिस्टन्स चालत जाण्यासाठी जास्तीत जास्त 4 तास लागतात. आणि जर हा अंमलदार असेल तर तो घोड्यावर किंवा रथामध्ये बसून आलेला असेल. मग येशूने सांगितल्याबरोबर हा चालता झाला, परंतु तो घरी गेला का? तो घरी नाही गेला. कसं समजतं आपल्याला तो घरी नाही गेला? या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याने जेव्हा विचारलं की माझा मुलगा कोणत्या तासाला बरा झाला, तेव्हा त्याने सांगितलं काल. म्हणजे त्या दासाची वडिलांबरोबरची भेट होते ती आज. आणि येशूने त्याला जे सांगितलं की तू जा, ते कधी सांगितलं होतं? काल. मग हा माणूस कुठे गेला? कोणालाच माहित नाही.
कोणालाच माहित नाही, शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. पण थोडंसं आपण आपल्या विचारांना चालना देऊया, थोडंसं काय म्हणतात त्याला ना, आपण थोडंसं असं स्ट्रेस करूया ही स्टोरी, थोडीशी ही म्हणजे बायबलची स्टोरी नाही, पण आपण कल्पना करू शकतो, जस्ट इमॅजिन करू शकतो. मला असं वाटतं हा बाप इतका खुश झाला, येशूने म्हटलंय माझा मुलगा वाचला. त्याने त्याच्या नोकरा चाकरांना घेतलं. हे फक्त इमॅजिनेशन आहे बरं का, खरं नाही, बायबलमध्ये म्हटले. पण मला असं वाटतं येशूने त्याच्या नोकरा चाकरांना घेतलं, म्हटलं चला इथं कोणतं हॉटेल आहे, इथं धाबा बिबा आहे का, चला आज जाऊन रात्रभर पार्टी करूया. तो गेला, त्याने मौज केली, माहित नाही खाल्लं प्यालं असेल, रात्रभर कदाचित तिथं झोपला असेल, आणि सकाळी उठून म्हणाला चला जाऊया. कोणता बाप असं करेल, कोणता बाप असं करेल? येशूने म्हटलं अरे मी जर त्या ठिकाणी असतो, माझं मूल मरणाच्या पंथाला लागलेलं आहे, आणि येशूने जरी म्हटलं की तुझा मुलगा वाचला, तर माझी धडपड काय राहील, जितक्या लवकर जाऊन मी माझ्या मुलाला बघता येईल तितक्या लवकर मी बघेन. पण हा बाप तसा नव्हता. इतका मोठा विश्वास, इतका मोठा विश्वास, इतका भक्कम विश्वास, आणि येशूच्या शब्दाला शतशः अक्षरशः जसच्या तसं घेणारा हा बाप. ती भूमिका आणि तो विश्वास खरी घडलेली घटना सांगतात. आणि डिसेंबर 7 तारखेला 1988 साली अर्मेनिया नावाच्या एका देशामध्ये एक भयंकर भूकंप झाला. 25,000 लोक त्या भूकंपामध्ये मरण पावले. आणि त्या गावामध्ये, त्याच अर्मेनिया नावाच्या देशामध्ये एक बाप राहायचा, जो आपल्या मुलाला रोज शाळेला घेऊन जायचा. आणि ज्या दिवशी त्या मुलाला शाळेला तो सोडायचा, तेव्हा त्याला सांगायचं एक गोष्ट, बेटा काहीही झालं तरी तुझा बाप तुला घ्यायला आल्याशिवाय राहणार नाही. एव्हरी डे, रोज हे शब्द तो आपल्या मुलाला सांगायचा. त्या दिवशी त्याने आपल्या मुलाला सोडलं शाळेमध्ये. ती 7 मजल्याची शाळेची बिल्डिंग कोसळली, ढिगारा झाला त्याच्या. हा बाप आपल्या मुलाला शोधायला गेला. ती पूर्ण बिल्डिंग जमीनदोस्त झालेली होती, काहीच नव्हतं. काय करेल हो एक बाप? त्याने एक एक वीट उचलायला सुरुवात केली, एक एक दगड. पाऊस पडत होता, आणि खरी घडलेली घटना मी तुम्हाला सांगते. पाऊस पडत होता, त्याने एक एक वीट, एक एक दगड उचलायला सुरुवात केली. लोक म्हणाले मूर्ख आहे, अरे 7 मजल्याची बिल्डिंग पडली, कोणीच जिवंत नसेल याच्यामध्ये. पण तो थांबला नाही, त्याने सुरुवात केली. त्याला पाहून काही लोक आले, आणि त्यांनी देखील ते काय ढिगारा पडला होता तो काढण्याचा प्रयत्न केला. 8 तास झाले, 12 तास झाले, 24 तास झाले, 34 तास झाले. असं म्हणतात त्या स्टोरीमध्ये की ते 38 तास झाले. आणि मग त्याचा तो प्रयत्न बघून जे काही सरकारी संस्था किंवा यंत्रणा होत्या त्या पण त्या ठिकाणी आल्या. त्यांनी पण ते हळूहळू हळूहळू सगळं काही बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. 2 पूर्ण दिवस लागले त्याला. रात्रंदिवस हा बाप आपल्या मुलाला हाक मारत होता. त्याचं नाव होतं अरमान. अरमान, अरमान, म्हणजे अगदी जीवाच्या आकांताने हा बोलवत आहे, बेटा तू आहेस का, बेटा तू आहेस का. आणि असं म्हणतात की 48 तास उलटल्यानंतर जेव्हा हा सारखा आवाज देत होता, अरमान अरमान अरमान, तो म्हणाला डॅडी. आणि त्याने त्या आपल्या मुलाचा आवाज ऐकला. त्याचं हृदय एकदम जणू काय थांबल्यासारखं झालं. आणि मग
आजूबाजूचे लोक होते, पुष्कळ लोक होते, त्यांनी सगळा प्रयत्न केला आणि कसं का करून त्या मुलाला त्यांनी त्या ठिकाणातून काढलं. 13 मुलं जिवंत सापडले. त्या गोष्टीमध्ये असं म्हटलेलं आहे की हा मुलगा सर्वात शेवटी बाहेर आला. त्याने आपल्या मित्रांना म्हटलं की तुम्ही पहिले जा, कारण माझ्या बापाचा शब्द आहे. काय शब्द आहे माझ्या बापाचा? माझ्या बापाने दिलेला शब्द की मी काहीही झालं तरी मी तुला घ्यायला आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तो म्हणाला ना, माझ्या बापाच्या घरात पुष्कळ जागा आहे आणि मी जागा तयार करावयास जातो आणि मी येईन आणि तुम्हाला परत माझ्याजवळ घेऊन जाईन. वेल, अशी होती ही एका बापाची कहाणी. आणि दुसरी कहाणी मी थोडक्यात सांगणार आहे, परंतु फार इंटरेस्टिंग आणि निगेटिव्ह कहाणी आहे. ही फार पॉझिटिव्ह कहाणी मी तुम्हाला सांगितली. ही दुसरी कहाणी मी तुम्हाला सांगणार नव्हतो, परंतु माझ्या डेली डिवोशनमध्ये हे सर्व जेव्हा आलं तर मला असं वाटलं मे बी हे एक उदाहरण, चांगलं उदाहरण आहे की जे आपल्याला ज्याच्यापासून आपल्याला काही शिकायला मिळेल, काही बोध मिळेल आणि कदाचित आपल्याला त्याचा फायदा होईल. त्या दृष्टिकोनातून ही कहाणी आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं ही कहाणी त्या बापाची आहे ज्याचं नाव कोरह. आता तुम्ही म्हणाल कोरह कोण होता? ओके, मी थोडासा रिसर्च केला. तुम्हाला माहिती आहे की याकोबाला 12 मुलगे होते, राईट? माहिती आहे ना तुम्हाला? याकोबाला 12 मुलगे होते. त्याच्या 2 पत्नी होत्या आणि त्याला अनेक उपपत्नी होत्या, कारण तशी सिस्टीम होती त्यावेळेस. लेआ जी त्याची ना आवडती होती तिच्यापासून त्याला 6 मुलगे झाले. मुली पण झाल्या, पण त्यावेळेला मुलांनाच फक्त काउंट करायचे. 6 मुलगे झाले. आणि त्याची जी आवडती होती रेचल, तिच्यापासून त्याला 2 झाले. एकाचं नाव योसेफ, जो नंतर मिस्र देशाचा पंतप्रधान झाला, आणि त्याचा सर्वात छोटा मुलगा बेंजामिन, ज्याचं बापावर त्याचं फार जास्त प्रेम होतं. योसेफावर आणि बेंजामिनवर बापाचं प्रेम होतं, कारण ते रेचल पासून झालेले. आणि मग ह्या दोघी ज्या होत्या, लेआ आणि रेचल, त्या दोघींना पण दासी होत्या. ओके, त्या दोघींच्या दासीपासून देखील त्याला पुत्र झाले. ओके, लेआची जी दासी होती, लेआच्या दासीपासून त्याला 2 झाले, आणि रेचलची जी दासी होती तिच्यापासून पण त्याला 2 झाले. बरं का, रेचलची जी दासी होती तिचं नाव होतं, म्हणजे राहेलची जी दासी होती तिचं नाव होतं बिल्हा, आणि लेआची जी दासी होती तिचं नाव होतं झिल्पा. ओके, तसे हे 12 मुलगे. आणि या 12 मुलांमधून लेआला झालेला तिसरा जो मुलगा आहे त्याचं नाव होतं लेवी. आणि या लेवी वंशामध्येच पुढे मोशे आणि अहरोन यांचा जन्म झाला. आणि देवाने लेवी वंशाला वेगळं करून ठेवलं होतं. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही याजकपणाचे काम करायचे. प्रिस्टली रिस्पॉन्सिबिलिटी जी दिली होती ती या लोकांना दिली. कोणाला? लेवीच्या वंशजाला. ओके, म्हणून त्यांना जमीन वगैरे काही दिलं नाही, कारण वाटणीच्या वेळेला देव म्हणाला की माझे याजक आहेत, सगळं काही त्यांचं आहे, जे काय माझं आहे ते सर्व काही त्यांचं आहे. सो याकोबाला लेवी झाला. लेवीला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं कोहात. बरं का, कोहात हे थोडं डिफिकल्ट नाव आहेत, आपण वाचता वाचता लक्षातून निघून जातात. आणि या कोहाताला एक मुलगा झाला, त्याचं नाव कोरह. ओके, आणि ज्या वचनातून मी तुम्हाला बोलणार आहे किंवा सांगणार आहे, तुम्हाला 3 अध्याय घरी वाचावे लागतील. गणनाचं पुस्तक याचा 4था अध्याय, ज्याच्यामध्ये कोरह त्याचे जे मुलं होते त्यांचं जॉब डिस्क्रिप्शन दिलंय, त्यांनी काय करायचं ते सांगितलेलं आहे. 2रा अध्याय तुम्हाला वाचावं लागेल. ही इंटरेस्टिंग स्टोरी म्हणून तुम्ही कृपा करून वाचा. 2रा अध्याय तुम्हाला वाचायचा गणना 16, आणि 3रा अध्याय वाचायचा गणना 26. हे 3 अध्याय जर तुम्ही वाचले तर तुम्हाला ती स्टोरी कळेल, नाही तर कळणार नाही, कारण ती फार अंतरावर लिहिलेली आहे. ओके, तर काय शिकतो आपण ह्यांच्यापासून, ह्या कोरहापासून? ओके, हा फार चांगला नव्हता. मी तुम्हाला म्हटलं की एक बाप जो आपण पाहिला नव्या करारामध्ये, जो आपल्या कुटुंबाला आणि आपल्या लेकराला वाचवण्यासाठी पाहिजे ती धडपड करण्याचा प्रयत्न करेल. पण हा दुसरा बाप, याने नंतर सगळं क्लीन करायचं, ते व्यवस्थित झाकून ठेवायचं, आणि त्या वस्तूंना अहरोन आणि त्याच्या मुलांशिवाय कोणीही हात लावायचा नाही. त्याच्या खालोखाल कोरह आणि त्याची जी लेकरं होती त्यांना जबाबदारी होती. काय जबाबदारी होती त्यांना?
त्यांना जबाबदारी होती ह्या इथपर्यंत यायचं, ओके, हे जे पार्टिशन घातलेलं इथपर्यंत यायचं, याच्या आतमध्ये नाही यायचं. आणि मग अहरोन आणि त्याची लेकरं जे काही त्यांना देतील, त्यांच्या हातामध्ये देतील, ते कॅरी करायचं. आणि स्ट्रिक्ट वॉर्निंग होती 4थ्या अध्यायामध्ये, गणनाचं पुस्तक त्याचा 4थ्या अध्यायामध्ये स्ट्रिक्ट वॉर्निंग होती अहरोनाच्या कोरहाच्या मुलांना की त्या ज्या पवित्र वस्तू असतात त्यांना हात लावायचा नाही. लावलं तर तुम्ही मरणार. देवाची ही व्यवस्था होती बरं का. हे स्ट्रक्चर होतं. चर्चचं स्ट्रक्चर त्या दिवसामध्ये तसं होतं. एक दिवस कधीतरी ह्या कोराला वाटलं, अरे आम्ही फक्त हे उचलून घेऊन जातो, खुर्च्या उचला, अमुक करा, तमुक करा. बाकीचे लोक अहरोन काय, मी पण तर लेवी घराण्यातला आहे ना, मग अहरोन आणि त्याचेच लेकर का बरं? आम्ही पण करू शकतो. मला पण याजकपद मिळालं तर किती बरं होईल. म्हणजे मला याजकपद म्हणजे मला जे अहरोन त्याचे लेकर काम करतात, कोणीतरी सांगितलं असेल का नाही, समाजातील काही लोक असे सांगितलं असेल की त्यांना आणि तुम्हाला का नाही. मग त्याने काय केलं तर मोशे विरुद्ध उठाव केला आणि त्याला 250 लोकांनी साथ दिली. ही सगळी स्टोरी मी बायबलमधून सांगते बरं. मोशेच्या विरुद्ध उठाव केला, 250 लोक त्याला जॉईन झाले. आणि ज्या वेळेला त्याने मोशेला हे सांगितलं, ओके, आपण 1-2 वचनं वाचूया त्यातली, कारण तुम्हाला असं वाटेल की मी वेगळं काहीतरी सांगत आहे किंवा माझ्या मनचं सांगत आहे, पण आणि वाचणं ऑलवेज चांगलं आहे. गणनाचं पुस्तक त्याचा 16वा अध्याय आणि पहिली 4 वचने वाचूया आपण. गणना 16 अध्याय पहिली 4 वचने. नंबर्स, द बुक ऑफ नंबर्स, 16th chapter 1-4. कोरह बिन इसहार बिन कहात बिन लेवी आणि रौबेन वंशातील अलिबाचे पुत्र दाथान व अबिराम आणि ओन व बिन पेलेत हे इस्रायल मंडळीतील काही लोक म्हणजे मंडळीचे 250 सरदार बरोबर घेऊन मोशावर उठले. बंडखोरी केली. मोशावर उठले. हे सरदार लोक प्रतिनिधी असून अब्रुदार पुरुष होते. ते मोशे व अहरोन याच विरुद्ध उठून त्यास म्हणाले, तुम्हीच फारच अड्डेता मिळवता. तुम्ही काय स्वतःला समजता? खूप मोठे समजता का? खूप शहाणे समजता का? फार अड्डेता बाळगता. मंडळीतील प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठाई आहे, तर तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का चालवता? हे ऐकून मोशे पालथा पडले. इंटरेस्टिंगली मोशेचं कॅरेक्टर बघा. ज्या ज्या वेळेला लोक त्याच्याकडे कंप्लेंट घेऊन गेले तेव्हा हा पालथा पडायचा, म्हणजेच प्रार्थना करायची, म्हणजेच देवाला हाक मारायचा, देवा अरे बघ बघ हे काय. पण शेवटी काय झालं? वचन 9, 8 आणि 9. मग मोशे कोरास म्हणाला, लेव्याचे वंशज हो, तुम्ही पण लेव्याचे वंश, ऐका, तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी, मंडळीची सेवा करण्यासाठी त्यासमोर उभे राहावे, म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्या समीप येऊ दिले. तुम्हाला घेतलं, तुम्ही लेवी वंशातल्या आहात, तुम्ही ऑलरेडी आहात, ही सेवा करत आहात. या कार्यासाठी परमेश्वराने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले. हे थोडे झाले काय? अरे किती मोठी सेवा तुम्हाला दिली, किती मोठं काम तुम्हाला दिलं, पण तुम्हाला अधिक आणखीन पाहिजे काय? तुला व तुझ्या सर्व लेवी भाऊबंदास परमेश्वराने आपल्या समीप घेतले असून याजकाचे पदही तुम्ही मिळव पाहता काय? तुम्हाला दिलं तेवढं बस नाही झालं? वेल, मी आता हे जास्त वाचणार नाही, कृपा करून तुम्ही घरी जाऊन वाचा. 3 गोष्टी या बापाच्या आहेत आणि ह्या कहाणीमध्ये पण एक ट्विस्ट आहे बरं का. सर्वात पहिली गोष्ट अशी, ही वॉज डिस्कंटेंट, म्हणजे जे काही मला मिळालेलं आहे त्याच्यात समाधानी मी नाही. ओके, समाधानी नाही. दुसरी गोष्ट, त्याने परमेश्वराच्या मंडळीमध्ये, परमेश्वराची जी काही मंडळी म्हणजे ती असेंब्ली, जो काही सहभाग होता है ना, त्या म्हणजे त्याने एक एक्झाम्पल घातलं. कशाचं एक्झाम्पल? बंडखोरीचं. बंडखोरी केली त्याने त्या लोकांची विभागणी केली.
आणि 250 लोक त्याला साथ देऊ लागले. तुम्हाला माहिती काय झालं? मोशे म्हणाला की जर तुला असं वाटतं हे मी केलेलं आहे, तर उद्या देव हे दाखवेल हे मी केलेलं आहे, मी स्वतःहून केलंय, माझ्या स्वार्थासाठी केलेलं आहे का हे देवाच्या योजनेप्रमाणे. या सर्व 250 लोकांच्या हातामध्ये दुपाटणे दे, त्यांना तयार राहायला सांग. सर्व मंडळी परमेश्वराच्या समोर उभी राहिली, सर्वच्या सर्व लोक. हे 250 जे कोरह त्याच्यासोबत असणारे सगळे त्यांच्या समोर उभे राहिले. आणि देव म्हटला की बघ, हे 3 लोक जे होते, कोरह, दाथान आणि अबिराम, हे त्याचे मेन साथीदार होते कोराचे आणि त्यांचे कुटुंब. मोशेने सर्व मंडळीला आज्ञा केली, ह्या 3 लोकांपासून अलग व्हा, सोडा त्यांना, त्यांच्या कोणत्याही वस्तूला तुम्ही हात लावू नका. बघा आता काय होईल. जर हे नैसर्गिक मरणाने मेले तर असं समजा की मी जे करत आहे, मी जी व्यवस्था मंडळीची लावलेली आहे ती माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे लावली. आणि जर आत्ता या क्षणी ही भूमी उघडली आणि हे अशेच्या असे जिवंत जमिनीमध्ये गाडले गेले, तर तुम्ही समजा हे परमेश्वर, त्याचे शब्द संपत नाही संपत तोपर्यंत ती भूमी उघडली आणि हे 3ही लोक एका क्षणात त्या जमिनीत गडप झाले आणि ती जमीन जशीच्या तशी झाली. ती भयंकर कोप आहे. पण ही सगळी स्टोरी मी तुम्हाला का सांगत आहे? या स्टोरीमध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट कुठे तुम्हाला दाखवतो मी. ओके, माझ्यासोबत तुम्ही 26वा अध्याय बघा. गणना 26 वचन 9 पासून पुढे वाचूया आपण. 9, 10 आणि 11. गणना 26, 9, 10 आणि 11. अलियबाचे पुत्र नमुएल, दाथान व अबिराम. हे दाथान व अबिराम मंडळीतील निवडक पुरुष होते. कोराच्या मंडळीने परमेश्वराचा विरोध केला तेव्हा त्यांनी त्या मंडळीत सामील होऊन मोशे व अहरोन यांच्याशी विरोध केला. त्या 250 पुरुषास अग्नीने भस्म केले. हे 3 आणि त्यांचे कुटुंब तर जमिनीत गडप झाले, पण हे 250 लोक जे आहेत त्यांना अग्नीने भस्म केले. त्या समय भूमीने आपले तोंड उघडून कोरहासह त्यासही गिळून टाकले व ते दृष्टांतात दाखत झाले. पण ही ट्विस्ट बघा या ठिकाणी 11 वचनात. पण कोराच्या पुत्रांचा नाश झाला नाही. कोराच्या पुत्रांचा नाश झाला. म्हणजे काय घडलं असेल बायबलमध्ये सांगितलेलं नाही. दाथान, अबिराम आणि कोरह हे 3 पुरुष होते. त्यांची कुटुंब त्यांच्यासोबत. जेव्हा परमेश्वराने सांगितलं या तिघांपासून वेगळे व्हा, तेव्हा दाथान आणि अबिराम आपल्या पत्नी आणि लेकरांसह आपल्या तंबूजवळ होते. कोरह देखील तिथे होता. आणि मग अचानक भूमी फाटली आणि सगळ्याच्या सगळे आतमध्ये. पण मोशे सांगतो आपल्याला 26:11 मध्ये कोराची लेकरं मरण नाही पावली. का बरं नाही मरण पावली माहिती तुम्हाला? मला नाही माहित का बरं, पण मला असं वाटतं त्यांनी आपल्या बापाला म्हटलं असेल, बाबा तुम्ही जे करता ना, आम्ही त्याला साथ देणार नाही, आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही. तुम्ही बाप असला तरी सुद्धा जे आम्हाला दिसत आहे, जे आम्हाला समजत आहे, आम्ही या पापामध्ये सहभागी होणार नाही. बापाला सोडून ते वेगळे गेले. आणि कोरह त्याच्या पत्नीचं आपल्याला माहिती नाही. मोशे फक्त एवढंच सांगतो आपल्याला की कोरहाचे मुले नाश पावले नाही. वेल, काय लेसन आहे ह्याच्यामध्ये? लेसन हा आहे माझ्या प्रिय भावना बहिणींनो, की आपण काय करावं. एक बाप जो आहे तो कुटुंब चालवतो.
त्या कुटुंबाचा वार कथा कहाणी एक दिवस लिहिली जाईल. लिहिली जाईल. काय लिहिली जाईल? कसे ओळखतील तुम्हाला लोक? काय म्हणून ओळखतील तुम्हाला लोक? काय म्हणून तुमची आणि माझी आठवण केली जाईल? आणि बघा, देवाने ह्या लेकरांनी आपल्या बापाला साथ दिली नाही. ह्या स्टोरीमध्ये आणखीन एक ट्विस्ट बघा काय. आपल्या बापाला ह्यांनी साथ दिली नाही म्हणून देवाने त्यांना किती मोठा आशीर्वाद दिला. मग हे सांगून मी संपवत आहे. माझ्यासोबत तुम्ही स्तोत्र 42 काढा. साम 42. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिलं वचन, नाही का? काय पहिलं वचन? अरे, शास्त्र न उघडता सांगता आलं पाहिजे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी तानेला. तुम्हाला माहिती हे स्तोत्र कोणी लिहिलं? बघा तुमच्या शास्त्रामध्ये कोणी लिहिलं? कोरहाच्या पुत्रांचे स्तोत्र है ना. किती सुंदर. आपल्या बापाच्या पापामध्ये सहभागी झाले नाही आणि देवाने त्यांना एवढा आशीर्वाद दिला की या कोरहाच्या पुत्रांनी बायबलमध्ये 11 स्तोत्र. त्यातलं जे फेमस आहे ते हे, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव जिवंत देवासाठी तानेला झाला. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. लोकसमुदाय सण करीत तेव्हा त्यांच्या मेळाबरोबर मी कसा चाले. आनंदोत्सव देवस्तवन यांचा गजर चालला असताना देवाच्या मंदिराकडे त्यास मी कसा मिरवीत नेईन याची मला आठवण झाली. माझा जीव हलाक होतो. सगळी आठवण तो लिहित आहे. अहो, देवाच्या मंदिराची सेवा करत होता माझा बाप आणि आम्ही त्याच्याबरोबर. आम्ही कसं जायचो, कशी सेवा करायचो, हे सगळं आठवतं मला. हे सगळं आठवतं. आणि तेवढ्यावरच तो थांबला नाही. दुसरं स्तोत्र बघा, 46, साम 46, 46 स्तोत्र. आणि मग आणखीन एक स्तोत्र आहे, मग मी संपवणार आहे. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य, आमचा दुर्ग आहे. तो संकट समय सहाय्य करावयास सिद्ध असतो. कोणी लिहिलंय स्तोत्र? तुमच्या बायबलमध्ये बघा कोणी लिहिलं? कोरहाच्या पुत्राने लिहिलेलं हे स्तोत्र. आणि दुसरं वचन बघा, वाचा कोणीतरी. यास्तव पृथ्वी उलती पलती झाली. आम्ही पाहिलो, आमच्या डोळ्यांनी पाहिलं. आमच्या डोळ्यांनी पाहिलं आमचा बाप आमच्या समोर कसा त्या पृथ्वीच्या पोटामध्ये गडप झाला. पण ही पृथ्वी उलती पालती झाली. पर्वत कोसळून सागर तळी बुडाले तरी आम्ही भिणार नाही, कारण आम्ही देवाच्या सोबत. 84, ओके, साम 84. हे सगळी माझी फेवरेट स्तोत्र आहे. हे पण स्तोत्र कोणी लिहिलं? कोराच्या मुलाने. तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा घरी जाऊन. कोराच्या मुलाने किती स्तोत्र लिहिली. ओके. सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवास स्थाने किती रम्य आहे. माझ्या जीवाला परमेश्वराची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरुढ मारते. पण शेवटचे 2 वचन, परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्याशिवाय तो राहत नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझवर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य आहे. कितीतरी. सो बापांनो, हा तुमचा चान्स, ही तुम्हाला दिलेली संधी. आपल्या लेकरांवर कोणता इन्फ्लुएन्स करणार, कोणता प्रभाव पाडणार, काय उदाहरण त्यांच्यासमोर तुम्ही ठेवणार. त्या पहिल्या बापासारखं जो अंमलदाराचा मुलगा योहान 4 मध्ये जो डेस्परेट झाला,
माझा मुलगा वाचला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. त्यासाठी मला नम्र व्हावं लागलं, येशूकडे हात जोडून उभं राहावं लागलं. जे काय करायला सांगितलं ते मी सर्व काय तयार आहे बाबा करायला, पण माझं मूल वाचलं पाहिजे. आणि त्याचं मूल वाचलं, कारण येशूने सांगितलेल्या वचनावर त्याने विश्वास ठेवला. का हा बाप जो आपल्या कुटुंबाला बर्बाद करू शकला असता, आणि केलं त्याने, पण त्याची लेकरं वाचली. त्याच्या पत्नीबद्दल आपल्याला काय माहिती. माझ्या प्रियांनो, आज फादर्स डे आहे आणि परमेश्वराने तुम्हाला खूप मोठी संधी दिलेली आहे, आणि त्या संधीचा वडील ह्या नात्याने उपयोग करा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. फादरहुड इज जस्ट नॉट अ रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स अ कॉल. वडीलपद ही फक्त जबाबदारी नाही, हा एक कॉल आहे. देवाने तुमच्या जीवनावर दिलेला कॉल. बिलीव्ह करण्यासाठी नाही, त्याला फॉलो करण्यासाठी, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी. कारण तुम्ही जे करता, तुम्ही जे वागता, तुम्ही ज्या गोष्टी करता, हीच तुमची लेकरं शिकणार आहे तुमच्या. ज्यांची लेकरं लहान आहे, ज्यांची मोठी झाली, आता शिकण्याच्या पलीकडे गेलेली आहे, त्यांना सुद्धा आशा आहे. मला माहीत नाही इथे, पण माझ्या अनुभवामध्ये काही काही वडील जेव्हा घरी येतात, सगळं काही शांत होऊन जातं, है ना? एकदम वातावरण बदलतं. आवाज करायचा नाही. का? बाप घरात आला, वडील घरात आले. इतकी दहशत एका बापाची. असा आहे आमचा स्वर्गीय पिता. येशूला भेटायला परवानगी घेतली का लोकांनी? नाही, कोणी परवानगी नाही घेतली. मग जर बदल व्हायला हवा असेल तर आपल्याला तो बदल होणं आवश्यक. मला कधी कधी वाटतं की लेकरांना आनंद झाला पाहिजे, माझा बाप घरी आला. पुष्कळ ठिकाणी मी पाहतो, बाप घरी आला या दरवाज्यातून की पाठीमागच्या दरवाज्यातून लेकरं निघून जातात. माहित नाही का बरं? कोण जबाबदार आहे याला? प्रार्थना करूया आपण. प्रभूजी, आज आम्ही पुष्कळ काही ऐकलं, काही चांगल्या गोष्टी आम्ही ऐकल्या, काही गंभीर गोष्टी आम्ही ऐकल्या, या मनाला हेलावणाऱ्या, डिस्टर्ब करणाऱ्या. आणि आम्हाला प्रभू तुझ्या सहाय्याची अत्यंत गरज आहे. फादरहुड ही फक्त रिस्पॉन्सिबिलिटी नाही, हा कॉल आहे. आपल्या कुटुंबाला परमेश्वराच्या जितक्या जवळ होईल तितक्या जवळ घेऊन येण्यासाठी प्रभू सहाय्य कर. काही लेकरं अशी असतील प्रभू जी आपल्या बापापासून दूर गेलेली, आपल्या वडिलांशी बोलत नाही. वडील घरी आले की त्यांना भीती वाटते. माझ्या देवा, ही सगळी परिस्थिती बदल. आमची प्रार्थना आहे माझ्या देवा की असे बाप, असे वडील आमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये तू दे, ज्यांचं जीवन आपल्या लेकरांसमोर आदर्श जीवन असेल. त्या रोमन अंमलदारासारखा बाप जो आपल्या मुलाला वाचवण्याची धडपड करणार, काय वाटेल ते झालं तरी माझा मुलगा वाचला पाहिजे, ती धडपड करण्यासाठी सहाय्य कर. त्यामुळे परमेश्वर पित्या, आम्ही जसे आहोत तसे स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो. आम्हावर तुझी कृपादृष्टी असो. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रार्थना व्हावी, सकाळी किंवा संध्याकाळी, मला नाही माहित. वडिलांनी यामध्ये पुढाकार घ्यावा. आपल्या कुटुंबामध्ये एक फॅमिली प्रेयर टाइम असावा. अनेकदा प्रभू वडील ही जबाबदारी घेत नाही, आईला ही घ्यावी लागते. प्रभू दया कर माझ्या, ही परिस्थिती बदल. आणि आमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये असे वडील तू दे प्रभू, की जे एक लिगसी सोडून जाते, एक वारसा सोडून जाते, एक आठवण सोडून जाते. चांगली आठवण, चांगला वारसा, जो वर्षानुवर्ष त्यांची आठवण केली जाते. परमेश्वराचं त्याच्याद्वारे गौरव.
प्रभू दया कर, मला देखील तू सहाय्य कर. जी मोठी जबाबदारी तू माझ्यावर सोपवलेली ती पार पाडण्यासाठी लागणारी कृपा, शक्ती आणि सामर्थ्यांचा पुरवठा कर. पवित्र आत्म्याचा अभिषेक राहू दे. दया कर माझ्या जिवंत देवा. जे आमचे पाळक आहेत, फिलेमोन पाळक, त्यांची पत्नी, त्यांचे लेकर आणि जे मंडळीचे वडील आहेत प्रभू, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. लाडू परमेश्वर पित्या, सगळ्यांना एक आदर्श जीवन जगण्यासाठी तू सहाय्य कर. तुझा वरदहस्त सर्वांवर शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझा गौरव होऊ दे. हीच तुला विनंती करेन, तुझे मनापासून आभार माने. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना तुला सादर करतो म्हणून तू मान्य कर.